संशयातून बायकोच्या डोक्यात वरवंटा घालून निर्घृण हत्या, सांगली हादरलं सत्य घटना। पुरुषाची दारू आणि मनातील संशय त्याच्यासह त्याच्या घरादाराला विनाशाकडे घेऊन जातो। दारूच्या नशेत त्याला काही सुचत नाही। मग त्याला जीवनाची सोबती असणारी पत्नी वाईट दिसू लागते। तिच्या चारित्र्याचा त्याला संशय येऊ लागतो। हा संशय इतका परकोटाला जातो की त्याच्या मनाचे खेळ खरेच आहेत असे त्याला वाटते। या संशयातून तो कोणत्याही थराला जातो। पत्नीला बदनाम मारहाण करतो, काही वेळा तर खून करून तिचे आयुष्यच विनाकारण संपवतो, संसार संपवतो आणि लेकरांना अनाथ करतो। कोणी किती सांगितले की कळते पण वळत नाही, अशी या लोकांची वृत्ती असते। सांगली जिल्ह्यामध्ये अशाच एका व्यसनी आणि संशयी पतीने आपल्या पत्नीला केवळ संशयातून ठार मारले आहे। या अतिशय दुर्दैवी घटनेचा हा पुढील प्रमाणे वृत्तांत आहे। पण तत्पूर्वी ही व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये रेवताळ नावाचे एक गाव आहे। या गावामध्ये विलास विठोबा खांडेकर हा आपल्या पत्नी आणि मुलासह राहतो। विलासचे 2008 साली लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव रुक्मिणी आहे। रुक्मिणी ही सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात असणाऱ्या कोळेगावची। लग्न झाल्यानंतर या दाम्पत्याला मुले झाली। संसार सुखाचा चालू असतानाच विलास याला दुर्बुद्धी सुचली आणि तो दारूची नशा करू लागला। यातून तो आपल्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळही करू लागला होता। यावेळी त्याच्या नातलगांनी, रुक्मिणीच्या आईवडिलांनी, भावाने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याची काही दारू सुटली नाही। आतापर्यंत विलास रुक्मिणीला दारूच्या नशेमध्ये मारहाण करत होता। ती चुपचाप त्याचा त्रास सहन करत होती। आज ना उद्या तो सुधारेल आणि संसार आपला चांगला होईल या आशेवर ती जगत होती। पण आता तर त्याने तिच्या चारित्र्याविषयी शंका घेण्यास सुरुवात केली होती। त्यातून तो तिला मारहाणही करायचा। हे मात्र रुक्मिणीला सहन होत नव्हते। आपले दुःख ती शेजाऱ्या पाजाऱ्यांशी बोलून दाखवायची। गावात विलासची ही करतूत सगळ्यांनाच माहीत पडली होती। दिनांक 1 मार्च 2025 रोजीचा दिवस होता। त्या दिवसभरात विलास खांडेकरने भरपूर दारू पिली होती। दिवसभर तो दारूच्या नशेतच होता। नशा उतरू लागताच तो पुन्हा संध्याकाळी दारू प्यायला आणि घरी आला। घरी आल्या रुक्मिणीशी वाद घालायला त्याने सुरुवात केली। ती मात्र गपगुमान आपले काम आवरत होती। संध्याकाळची जेवणाची तयारी करत होते। स्वयंपाक झाल्यावर तिने त्याला जेवायला वाढले। मुलांना जेवायला वाढून तिने आपणही जेवण घेतले। जेवण खाण झाल्यावर सर्वजण झोपी गेले। विलास मात्र अजूनही दारूच्या नशेत होता। त्याला अजूनही भांडणाची खुमखुमी होती। त्यात त्याने रुक्मिणीबरोबर वाद घालायला सुरुवात केली। तुझ्या माहेरची माणसं सारखे इकडे येतात, माझ्याशी वाद घालतात, पण मला तुझ्याविषयी संशय आहे, तुझे चारित्र्य चांगले नाही, असे म्हणत विलास एकदम उठला आणि घरातील दगडी वरवंटा घेऊन रुक्मिणीच्या डोक्यात घातला। रुक्मिणी जीवाच्या आकांताने ओरडू लागली। तिचा आवाज ऐकून शेजार पाजारचे लोक विलासच्या घरात आले। एव्हाना रुक्मिणी बेशुद्ध पडलेली होती। तिची अवस्था पाहून लोकांनी तिला गाडीत घालून जत येथील सनमडीकर दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले। यावेळी विलासने मात्र बनाव केला की रुक्मिणीच्या डोक्यात घरातील दगड पडला। लोकांनीही त्याच्यावर विश्वास ठेवत तिच्या माहेरच्यांना याबाबत कळवले। तिचे भाऊ, आई वडील जतमध्ये लगेचच दाखल झाले। त्यांनी बेशुद्ध अवस्थेमध्ये असणाऱ्या रुक्मिणीची प्रकृती पाहिली आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला। तेव्हा डॉक्टरांनी तिला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिल्यानुसार ते तिला घेऊन गेले। दरम्यान रुक्मिणी खांडेकरचा भाऊ विलास सरगर यांनी जत पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या बहिणीचा खून करण्याचा प्रयत्न केला म्हणून विलास खांडेकर विरुद्ध फिर्याद दिली। गुन्हा रजिस्टर नंबर 239/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109, 352, 351(1) नुसार विलास खांडेकर विरोधात गुन्हा दाखल केला। रुक्मिणी खांडेकर हिच्यावर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचे निधन झाले। याबाबत जत पोलीस ठाण्यात कळवले असता भारतीय न्याय संहिता कलम 103(1) वाढवण्यात आले आणि त्यानंतर विलास विठोबा खांडेकर याला अटक करण्यात आली। जत न्यायालयाने संशयित विलास विठोबा खांडेकर वय वर्षे 48 यास
5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर पोटे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, साक्षीदार तपासले। गुन्ह्याच्या अनुषंगाने उपअधीक्षक सुनील साळुंके यांनी तपासकामी योग्य त्या सूचना केल्या। व्यसनामुळे एका कुटुंबाची वाताहत झाली असून यातील कुटुंब प्रमुख यास कारणीभूत ठरला आहे। बायको मरून गेली, स्वतः तुरुंगात जाऊन मुलांना अनाथ केले आहे। दारूपायी अशा घटना वारंवार घडतात, वर्तमानपत्रामध्ये छापल्या जातात, पण यातून बोध कोणी घेतच नाही। एका व्यसनाने आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाते। या खून प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, उपनिरीक्षक विश्वंभर पोटे, कॉन्स्टेबल किरण मुधोर, पोलीस नाईक राज सावंत आणि इतर सहकारी पुढील तपास करत आहेत। श्रीमंत नवरा ठोक्या प्रियकर, नवऱ्याचा काढला काटा, ऐकून धक्काच बसेल। आजकाल प्रेमाला वासनेचा रंग